ठाण्याच्या राजेश खांडेकर यांनी रचला नवा विक्रम. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनने दिली माहिती. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 53 वर्षीय राजेश खांडेकर या सायकलवरने नवा विक्रम रचला. त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण केला असल्याची माहिती आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने किरण नागती यांनी त्यांचा सत्कार केला. या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर स्वतः, किरण नागती, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णी उपस्थित होते. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातले नव्हे तर भारतातले एकमेव सायकल प्रेमी आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले. अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू झाला. या दरम्यान ते 11 देश फिरले अशी माहिती खांडेकर यांनी दिली. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश दिला. ते आतापर्यंत 41 देशांमध्ये जाऊन आले आहेत. 78 किलोमीटर त्यांची सायकलिंग झाली. त्यात जगभरात 5 खंडात सायकल प्रवास केलेला आहे. खांडेकर म्हणाले की कॅनडापर्यंत माझा प्रवास होणार होता, परंतु आर्थिक संकटामुळे मला अमेरिकेपर्यंतच पोहोचून भारतात परत यावे लागले. आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नागती म्हणाले की आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनने नवे सायकल प्रेमी घडवले आहेत. राजेश खांडेकर यांनी अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे. केवळ ठाणेकरांनी नव्हे तर भारतीयांनी कौतुक करावा असा विक्रम त्यांनी केलेला आहे. 11 देशांचा प्रवास हा तर माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कारण प्रत्येक देशामध्ये जसं अर्जेंटिना नॉर्थ साईडला आहे आणि USA कॅनडा साऊथ साईडला आहे, तर त्याच्यामध्ये एवढा प्रवास करत असताना की वातावरणाचा खूप मला कुठे त्रास झाला, कुठे आनंददायक अनुभव मिळाले. स्थानिक लोकांचे मला खूप सहकार्य मिळालं. जसं US मध्ये गेल्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळाने एवढं काय सहकार्य मिळालं नाही, पण तिकडे पटेल समुदायाने खूपच मला मदत मिळाली. तिकडच्या स्थानिक राहण्यापासून खाण्यापासून ते व्यवस्थित मदत करत होते. आणि जसं स्पॅनिशमध्ये जसं अर्जेंटिनामधून सुरुवात केली, तिथे तर स्पॅनिश भाषाच बोलली जाते अर्जेंटिनापासून मेक्सिकोपर्यंत. तर तिथे आणि मी शाकाहारी असल्यामुळे तिथे जेवणाचे खूप प्रॉब्लेम झाले. कारण तिथे तुम्हाला नॉनव्हेज गल्लोगल्ली मिळतं, पण व्हेज तुम्हाला शोधावं लागायचं. आणि मी तिथे 4च प्रकारचं व्हेज जेवलो. एक फुफ्फुसा आणि एक फ्रिओले, आणखीन कॉर्नरोज आणि फुफ्फुसा हे ऑमलेट आणि ब्रेडच खाल्लं फक्त तिथे. तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही जात गेलात तिथे पुढे तर तिकडे जंगलामधून पण प्रवास होता. उंच डोंगर पण मिळाले मला, म्हणजे माउंटन्स वगैरे असे. आणखीन तिथे एक मेक्सिकोमध्ये एक जे बॉर्डरला तामोलीपास म्हणून एक राज्य आहे, ते तुम्ही गुगलला सर्च केलात तर तिथे एकदम म्हणजे कार्टल लोकांचं राज्य असतं तिथे. तर तिथे त्या राज्यातून मी प्रवास केला आणि बऱ्याच ठिकाणी असं एका साईडला झोपायचो रस्त्याच्या अशा. तर तिथे पोलिसांनी येऊन मला उठवलं एकदा एका रात्रीमध्ये, का इथे का झोपला, इथे खूप कार्टल लोक वगैरे आहेत, म्हणजे गुन्हेगारी लोक आहेत, तुला त्रास देतील वगैरे. मी बोललो मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी झोपतो. आता काय इथे आजूबाजूला कुठं काहीच नव्हतं, गाव नव्हतं, काय नव्हतं, काहीच नव्हतं. तर ते बोलले की इथे झोपू नको, कारण आम्ही 2 गुन्हेगार शोधायला इथे आलो आहे, तर ते तुझ्या आजूबाजूलाच आहेत, तर ते तुला त्रास देतील. मी बोललो काही प्रॉब्लेम नाही. तर मी बोललो देव बघतोय, देव संरक्षण करेल माझं. तर बोलतो देव वगैरे काय नाही, तू जिथे झोपलायस ते स्मशान आहे बोलतो खाली, इथे लोकांना गाडलेलं आहे. तर मी बोललो काय प्रॉब्लेम नाही, कारण बाजूला क्रॉस बनवला होता त्यांनी. मला अंदाज होता का काहीतरी असेल, पण मी झोपलो तिथेच आणि सकाळी उठून आपला पुढच्या प्रवासाला निघालो. काय चॅलेंजेस आले या प्रवासादरम्यान? जवळजवळ 10 ते 12,000 किलोमीटर आपण सायकलने प्रवास केलाय. काय चॅलेंजेस होते? चॅलेंजेस असं म्हणजे तुम्हाला तिकडच्या वातावरणातच चॅलेंज असतं. आणि रस्ते वगैरे खूप छान होते. जसं अर्जेंटिनामध्ये जे कॉलर बोलतो आपण, जी साईडला जिथे सायकल चालू शकतो, कारण तिथे अर्जेंटिनामध्ये प्रत्येक ठिकाणी सायकल रूट नाही आहे. तर तिथे हायवेला चालवत असताना तर तिथे कॉलर होती, त्या कॉलरवरूनच चालवत होतो. पण अर्जेंटिनामध्ये नाही, पनामामध्ये आणि अर्जेंटिनामध्ये शॉर्ट रूट होते, पण त्याच्यावर पण सायकल चालव. आणि एवढे ते तिकडचे जे
गाडी चालवणारे वाहक चालक होते, एवढे हेल्पफुली होते तुम्हाला सांगतो. त्या दोन लेनमध्ये चालवत असताना समोरून गाडी आली आणि मी त्या रोडला असेल तर मला ओव्हरटेक पण नाही करायचे ते कारवाले, ट्रकवाले. आणि हॉर्न तर अजिबात नाही. मी अर्जेंटिनापासून ते मेक्सिको USA पर्यंत एक हार्डली 20 हॉर्न ऐकले असतील. 20 पण जास्तच बोलतोय. पण कुठे मला ते हायवेला जाताना कुणी मागून हॉर्न नाही दिला, ओव्हरटेक करून नाही गेले, काही नाही. समोर आली गाडी की मला थांबायचे मागे आणि अगदी 1-1 किलोमीटर असे थांबायचे मागच्या बाजूला आणि हळू चालवायची गाडी माझ्या मागे. काय मागणी असेल आपल्या इकडे आणि तिकडच्या देशांमध्ये नाही. तिकडे सायकल प्रेमी किंवा सायकल स्वारांसाठी एक वेगळं जे आहे ते नियम पाहायला मिळतात, मात्र भारतात तशी परिस्थिती पाहायला मिळत नाही. काय मागणी असेल प्रशासनाकडे? प्रशासनाकडे हीच मागणी आहे, कारण ऍक्च्युअल प्रॉब्लेम इथे आपल्याकडे भारतामध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि त्या ठाणे शहरामध्ये तर माझं एक म्हणणं आहे की प्रत्येक रोडला एक सायकल ट्रॅक असावा, कारण जेणेकरून आपण जे गाड्या वगैरे चालवतो त्याचं कारण तेच आहे की सायकल चालवायला रस्ते नाही आहेत. तर ते शॉर्ट तुम्ही एखाद्या जवळच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ती सायकल चालवता येत नाही. त्याचं कारण तेच आहे की रस्ते एक तर शॉर्ट आहेत, कुठे कुठे खड्डे खणलेले आहेत, फुटपाथवर गाड्या उभा केलेल्या असतात. त्याच्यामुळे सायकल ट्रॅक असायला हवा ठाणे शहरामध्ये, असं माझं प्रशासनाकडे मागणं आहे. ओके सर, थँक्यू.